यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाचं आज कार्यक्रम. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि मला अभिमान आहे. मी जास्त बोलणार नाही, खरं फार वेळ झाला आहे, आपल्याला तज्ज्ञांचं ऐकायचं आहे. आणि आमचे दुर्गाडे सर आहेत, तर ते आमचे प्रोफेसर सगळ्या बाबतीत तज्ज्ञ चांगले आहेत. अगदी मी मार्केट कमिटीचा सभापती आहे, शेतीशी रिलेटेड आहे, पुणे जिल्हा बँकेचा पण आहे. आणि मला अभिमान आहे की पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडीच कृषी विज्ञान केंद्र आहेत. बारामती पुणे जिल्ह्यामध्ये आहे, नंतर आपल्या जुन्नर तालुक्यातला आहे. आणि आपल्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी फार प्रगतिशील आहे. केवळ मी जुन्नर तालुक्यातला आहे, आपण सर्व मंडळी आहात म्हणून नव्हे, की मला सार्थ अभिमान आहे. सोनवणे साहेब, आपण पाहिलं असेल की आधुनिक प्रकारची शेती करतो, द्राक्ष उत्पादनामध्ये आहे, एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यातले तज्ज्ञ आहेत. आता आपण जर पाहिलं स्टॉल, मी आजच्या मागच्या 15 दिवसापूर्वी आले होते, वळसे पाटील साहेब होते, की ते राहुल बनकर साहेब, आता आमचे शंकर ढवळे, पण उत्कृष्ट प्रकारची शेती केली, त्यांना पुरस्कार द्राक्षाचा मिळाला आहे. की त्यांनी गारपीट होते, पाऊस होतं, त्यापासून संरक्षण आपण कव्हरिंग केलं का, तर त्याला त्यांनी सांगितलं, दाखवायला होतं. अतुल शेटला आम्हाला सांगितलं की आजांना दाखवा, कमी खर्चामध्ये आहे, एक आधुनिक प्रकारची. आणि दुर्गाडे सर माहिती की इथे हार्वेस्टिंग द्राक्षाचं 2 वर्ष व्हायचं, ते 1 वर्षाने सांगितलं. जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला सूचना केली, गुंजारवाडीच्या शेतकऱ्यांनी केली, आणि मग आपण पुणे जिल्हा बँकेतर्फे 1 वर्ष हार्वेस्टिंगचं उत्पादन म्हणजे आम्ही लोन द्यायला लागलो. ही आधुनिक प्रकारची शेती सगळी पाहिली. आता ऊसाची, टोमॅटोची वेगळे जाती. कृषी उत्पन्न बाजार समितीचं टोमॅटो मार्केट 2 नंबरचं महाराष्ट्रातलं मार्केट आहे. आधी चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना कसं आहे की उत्पादन कसं घ्यावं, वेगवेगळे रोग पडले त्याचं कसं निराकरण करावं, हे आपल्या कृषी संशोधन केंद्रातून निर्माण होतं. आम्ही पण अनेक जाती पाहिल्या, सगळं माहीत नसतात, फुलांच्या जाती, हे महत्त्वाचं आहे. आणि ते मोठं काम, संशोधनाचं काम हे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण शास्त्रज्ञ मंडळी, तज्ज्ञ मंडळी करतात. त्या मॅडमने पण परसबागेची शेती दाखवली, वेगवेगळे फुलांच्या जागा आणि बागा आणि मक्याचं दरसुद्धा दाखवलं की विद्राव्य खतं जी आहेत ती वापरली न वापरली. दुर्गाडेसाठी आम्ही पाहिलं सगळ्यांनी, अतुल शेटनी, की फार फरक असा आहे. सामान्य शेतकऱ्याला माहीत नसतं, एज्युकेटेड असते तरी सगळं माहीत असतं तसं नाही. पूर्वी मी पाहिलं, आता शंकरराव पाहिलं की द्राक्ष बागा असतील किंवा काही, लहानपणी माझ्या असं ऐकायचं होतं, दुसरा शेतकरी कोणी असं सांगायचंच नाही. ते औषध काय बाबा तू वापरलं औषध, ते नॉलेज देत नव्हतं, ते पुढे वगैरे जाळून टाकायचे म्हणे. असं दातीशीचा भाग सगळी सोडला तरी आज आणि अशा काळामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारच्या शेतीचं मार्गदर्शन केलं जातं. कोणत्या प्रकारचं बीज वापरावं, द्राक्षाचं कोणतं उत्पादन घ्यावं, टोमॅटोची कोणती जात वापरावी, ऊसाचं आता अशोक शेती असेल तर किती प्रकारे अंतरावर लावावं, अशा प्रकारचं उत्पादन कसं जास्त घेतलं जाईल, रोगावर नियंत्रण कसं घेतलं जाईल, चांगल्या प्रकारचं काम करतात. दुधाचं सुद्धा कसं दूध उत्पादन वाढेल. आता मी पाहिलं 2000 लिटर दिवसाला. आणि आमचे शंकरराव पाहिलं, मामा द्राक्ष ते असतील, आमचे विकास दरेकर, सगळी मंडळी, अप्रतिम उत्पादन. मी तिथं पाहिलं राहुल बनकर असं पेऱ्यासारखं एक सोनाका द्राक्ष होती, त्याचं नाव वेगळं दिलं त्यांनी. आता सुद्धा शेतकऱ्याचं पाहिलं, अतुल शेट आपण पाहिलं, रेड ग्लो ही अमेरिकन द्राक्षे खरी. पण असं वाटलं की अमेरिकेतूनच आली की काय ठेवली प्रदर्शनाला. असं माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं प्रोडक्शन आहे. पोपईच्या अनेक जाती अगदी भारावून गेलो. आणि जुन्नर तालुक्यातला शेतकरी जो कष्टाळू आहे, चांगला आहे. आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायचं काम कृषी विज्ञान केंद्रातून केलं जातं, याचा जाणीव आम्हाला आहे. अतुल शेट बेडके बोलणारे आता आमच्या अध्यक्ष आहेत. आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही तर त्यांनी सांगितलं तसं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं दुर्गाडे सर पण आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यात सगळ्यात जास्त पीक कर्ज 255 ते 60 कोटी रुपयाचं पीक कर्ज फक्त अतुल शेट आपल्या जुन्नर तालुक्यात माझ्या शेतकऱ्यांना दिलं जातं. आणि त्याचा प्रमाणात हे केलं जातं. एक्सपोर्ट पण होतात. आपण मार्केटच्या आता बोलत नाही, मार्केट हे नाही की आपण करणार आहोत त्या दृष्टीने एक्सपोर्ट इम्पोर्टचं. इथं केंद्र नाणागाव आहे, वेगवेगळ्या प्रोसेस त्या दृष्टीने तुमच्याशी सुद्धा काय केलं पाहिजे. आणि त्यात तुम्हाला मी सांगतो की आमचे प्रकाश तारणे आहेत, काळेसाहेब इथे आहे संचालक, की आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी तुमच्या वतीने शास्त्रज्ञ त्यांचे कॅम्प्स आम्ही घेणार आहोत, टोमॅटोच्या बाबतीत, इतर शेतीच्या बाबतीत. आणि त्याचा खर्च आम्ही करू, त्याचं मानधन आम्ही देऊ. ओतूर असेल, नाळगाव असेल, असं. आणि त्याप्रमाणे आमची योजना आहे. ते मार्गदर्शन आपण करावं, चांगलं काम आपण या माध्यमातून करता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आमचं नेहमीच योगदान आपल्याला त्यामध्ये असतं, आम्हाला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून पुणे विद्यापीठाने आपण शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलंच आहे ग्रामोन्नती मंडळाच्या मार्फत. आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम आपण करताय. म्हणून जीवन साधना गौरव पुरस्कार आपल्याला मिळाला. हा केवळ जुन्नर तालुक्याचा नाही, प्रत्येक शेतकऱ्याचा आमचा अभिमान आहे.
पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आमचा अभिमान आहे. आपल्याला चांगलं आयुष्य लाभो अशीच आपली प्रगती हो. माझ्या शेतकऱ्यांची देखील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपली प्रगती व्हावी. ती एक महिला भगिनी उद्योजक आहे, तिला सरपंच म्हणून काम केलं, तिला बचत गटात आपण स्टॉल दिला होता दुधळीला आमच्या डोंगरेत आहे. चांगल्या प्रकारचं तिने वेगवेगळं इन्स्टंट फूड्स असे स्वतः सुरू केले पॅकेट्स. आणि अनेक आमच्या महिला भगिनी आदिवासी भागातल्या भगिनी पाहिल्या काय उत्पादन आणि किती छान प्रकारे काम करतात. मधुमक्षी पालनाचे डॉक्टर अत्यंत सुंदर आमचं मन असं भरावून गेलेलं आहे. असं सर्वांचं मी अंतकरणापासून अभिनंदन करतो. पुरस्कार दिले तात्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो. वेगळा आपण जाहीर सत्कार करू. जीवन गौरव पुरस्कार सर, आपण डॉक्टर आहात, पुणे विद्यापीठाचे 2 गोल्ड मेडलिस्ट सर आणि प्राध्यापक पुणे जिल्हा बँक आशिया खंडातली 1 नंबरची बँकेचे अध्यक्ष आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.